नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. इराण इस्रायल अमेरिका युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची विशेष सवलत जाहीर केली आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी या निर्णयाची पुष्टी केली असून समुद्रात अडकलेले रशियन कच्च्या तेलाचे लाखो बॅरल्स भारतीय रिफायनरींना विकत घेता येतील. गेल्या अनेक महिन्यांपासून भारतावर रशियन तेल न खरेदी करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या अमेरिकेने अचानक घेतलेला हा पवित्रा जागतिक बाजारपेठेत तेलाचा तुटवडा रोखण्यासाठी उचललेले एक सोयीचे पाऊल मानले जात आहे. ही 30 दिवसांची इमर्जन्सी सोय अशा वेळी देण्यात आली जेव्हा इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे हॉर्मुझची समुद्रधुनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. रशिया युक्रेन युद्धानंतर रशियावर निर्बंध लादणारा अमेरिका आता आपल्याच धोरणांना मुरड घालत आहे. यामुळे अमेरिकेशी करार हा रशियन तेल खरेदी न करण्याच्या धोरणावर झाला होता हे स्पष्ट आहे. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया आज भारताचा मित्र आहे हे पुन्हा दिसून आले आणि अमेरिकेच्या बदलत्या धोरणामधील धरसोड वृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. यामुळे आपल्या परराष्ट्र धोरणावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पुढील बातमी आहे कोल्हापूरच्या शिरपेचात आयटीचा तुरा. शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टरवर भव्य आयटी पार्कला मंत्रिमंडळाची मंजुरी. कोल्हापूरच्या औद्योगिक आणि शैक्षणिक वैभवात आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची भर पडणार आहे. शहरातील शेंडा पार्क परिसरातील 34.36 हेक्टर शासकीय जमीन आयटी पार्क विकसित करण्यासाठी MIDC कडे वर्ग करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. पुणे आणि मुंबई बाहेर आयटी क्षेत्राचा विस्तार करण्याच्या सरकारच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे कोल्हापूरच्या भूमिपुत्रांना आता आपल्याच शहरात रोजगारच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेल्या प्रस्तावामुळे कृषी विभागाच्या ताब्यातील गट क्रमांक 583, 587 आणि 588 मधील जागा आता अत्याधुनिक आयटी संकुलासाठी वापरली जाईल. शिवाजी विद्यापीठ आणि बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सानिध्यात असलेल्या या प्रकल्पामुळे केवळ आयटी कंपन्यांनाच येतील असं नाही, तर सेवा क्षेत्र आणि पूरक उद्योगांच्या माध्यमातून कोल्हापुरात मोठी आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि अमल महाडिक यांनी या पाठपुराव्याला यश आल्याचे म्हटले आहे. शेंडा पार्क परिसरात आधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि खंडपीठाची प्रशासकीय इमारत प्रस्तावित आहे. अशा वेळी आयटी पार्कमुळे वाढणाऱ्या वाहतुकीचे आणि नागरी वस्तीचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक आहे. अन्यथा पुण्याच्या हिंजवडीसारखी वाहतूक कोंडी कोल्हापूरच्या पाचवीला पुजली जाण्याची भीती आहे. पुढील बातमी आहे शाहू मिलच्या जागेवर राजश्रींचे भव्य स्मारक आणि टेक्सटाईल टुरिझम. 26 एकर जागेच्या हस्तांतरास मंजुरी. कोल्हापूरच्या औद्योगिक क्रांतीचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेवर आता राजश्री शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आणि कापड पर्यटन केंद्र साकारणार आहे. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी या 26 एकर जागेच्या हस्तांतरास तत्वतः मान्यता दिली. या निर्णयामुळे गेली 2 दशके प्रलंबित असलेल्या शाहू मिलच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न मार्गी लागला असून कोल्हापूरच्या वैभवात नवी भर पडणार आहे. या आराखड्यानुसार 21 एकर जागेत महानगरपालिका स्मारक आणि पुनर्विकास प्रकल्प राबवणार आहे, तर उर्वरित 5 एकर मध्ये अर्बन हाट संकल्पना राबवून कोल्हापुरी चप्पल आणि वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठ मिळवून दिली जाईल. विशेष म्हणजे मिलमधील ऐतिहासिक चिमणीला कोणताही धक्का न लावता तिचे संवर्धन केले जाणार आहे. बैठकीस पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर आणि अमल महाडिक उपस्थित होते. तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष निधी आणि जमिनीचे हस्तांतर किती वेळेत होते यावरच या प्रकल्पाचे यश अवलंबून आहे. पुढील बातमी आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा एकच झाली पाहिजे. कोल्हापुरातील खासबाग मैदानातून पैलवानांचा एल्गार. कुस्तीगीर परिषदेतील अंतर्गत वादामुळे गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र केसरी या मानाच्या स्पर्धेत पडलेली दुफळी थांबवण्यासाठी कोल्हापुरातील दिग्गज पैलवानांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, हिंद केसरी विनोद चौगुले आणि महान भारत केसरी माऊली जमदाडे यांच्यासह कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग मैदानात जमलेल्या कुस्तीगीरांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा एकच झाली पाहिजे अशी आग्रही मागणी राज्य शासनाकडे केली आहे. विद्यमान परिस्थितीत कुस्तीगीर परिषदेच्या 2 समांतर गटांमुळे 2 वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत, ज्यामुळे खेळाडूंमध्ये गोंधळ निर्माण होत असून या ऐतिहासिक किताबाची प्रतिष्ठा कमी होत आहे. गंगावेश आणि मोतीबाग तालमीतील वस्ताद, पैलवान आणि महिला खेळाडूंनी एकत्र येत शासनाने यात मध्यस्थी करून कुस्तीतील हे राजकारण थांबवण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्र केसरी हा केवळ किताब नाही, तर महाराष्ट्राच्या मातीतील अस्मिता आहे. 2 स्पर्धांमुळे या मानाच्या गदेचे मूल्य कमी होत आहे ही खेळाडूंची भीती रास्त आहे. पुढील बातमी आहे काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी एकनाथ पाटील यांची निवड.
जिल्हा परिषद निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता गटनेतेपदाची निवड केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आज नूतन जिल्हा परिषद सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अजिंक्यतारा कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकनाथ पाटील यांची जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या बैठकीनंतर गटनेतेपद त्याचबरोबर सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या नावाची नोंदणी देखील आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर ठाकरे शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. यापुढील महत्त्वाची बातमी आहे कर्नाटकचा मोठा निर्णय, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी. असे पाऊल उचलणारे देशातील पहिलेच राज्य. भारताची टेक राजधानी असलेल्या कर्नाटकने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली. मोबाईल व्यसन आणि इंटरनेटवरील असुरक्षित मजकुरापासून अल्पवयीन मुलांचे रक्षण करणे हा या ऐतिहासिक निर्णयाचा उद्देश आहे. ऑस्ट्रेलियानंतर असा कठोर निर्णय घेणारे कर्नाटक हे जगातील प्रमुख केंद्र बनले असून गोवा आणि आंध्र प्रदेश हे राज्य देखील अशाच बंदीचा विचार करत आहेत. सरकारचा हा निर्णय मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि पालकांच्या वाढत्या चिंतेसाठी एक कायदेशीर कवच म्हणून पाहिला जात असला तरी तो वास्तवात किती उतरणार हा मोठा प्रश्न आहे. केवळ बंदी घातल्याने डिजिटल व्यसन सुटत नाही. मुलं बनावट ओळखीचा म्हणजेच फेक आयडी वापरून या नियमांचा सहज बगल देऊ शकतात. प्रशासनाने केवळ कायद्याचा बडगा न उगारता डिजिटल साक्षरतेसाठी सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुढील महत्वाची बातमी, इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा हा 7वा दिवस. तेहरान बेरूतवर भीषण हल्ले आणि जागतिक इंधन संकट. इराण इस्रायल अमेरिका युद्धाच्या 7व्या दिवशी इस्रायलने तेहरानवर व्यापक हल्ले सुरू केले असून इराणने प्रत्युत्तरात तेल अवीवच्या हृदयावर क्षेपणास्त्रे डागली आहेत. दरम्यान शनिवारी इराणमधील मुलींच्या शाळेवर झालेल्या भीषण हल्ल्यात 150 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे, ज्यामागे अमेरिकन फौजांचा हात असण्याची शक्यता खुद अमेरिकन तपासातच समोर आली आहे. लेबनॉनची राजधानी बेरूतमध्येही इस्रायलने 26 वेळा बॉम्बफेक केली असून हिजबुल्लाहने इस्रायली नागरिकांना सीमा सोडण्याचा इशारा दिला आहे. युद्ध आता दक्षिण कोरियापर्यंत पोहोचले असून तिथून अमेरिकन पॅट्रियट क्षेपणास्त्रे इराण विरुद्धच्या लढाईसाठी हलवली जात आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंधनाच्या वाढत्या किमतींकडे दुर्लक्ष करत शत्रूंचा नाश हेच प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. हॉर्मुझच्या नाकेबंदीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत एका आठवड्यात 17 ते 20% वाढ झाली असून रशियाच्या 2022च्या आक्रमणानंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक वाढ ठरली आहे. दक्षिण कोरियातून क्षेपणास्त्रे हलवणे हे दर्शवते की अमेरिका या युद्धाला जागतिक युद्धाच्या दिशेने ढकलत आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.